नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या विरोधामध्ये दिवसेंदिवस नागरिकांच्या एक एक करून तक्रारी बाहेर येत आहेत. आपल्या स्वतःबद्दल तक्रारीचा अनुभव सांगताना ग्रामीण भागातील महिला नेत्या कल्पना कांबळे यांनी तळेगाव जनरल हॉस्पिटलचे भेदक वास्तव मावळ न्यूजच्या माध्यमातून समाजासमोर मांडले आहे. 50,000 रुपये घेतल्यानंतरच तळेगाव जनरल हॉस्पिटलने आपल्याला नातेवाईकांची डेड बॉडी दिली, अशा प्रकारचा आरोप कल्पनाताई कांबळे यांनी केला आहे. पाहूयात मावळ न्यूजशी बोलताना त्या नेमक्या काय म्हणाल्या. तळेगाव दाभाडे आणि मावळच्या ग्रामीण जनतेसाठी डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांनी सेवेच्या उदात्त हेतूने हे तळेगाव जनरल हॉस्पिटल सुरू केले. तळेगावचे सरदार राजे दाभाडे सरकार यांनीही आपली जागा या दवाखान्यासाठी दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी या जागेला भेट देऊन येथील आरोग्य उपक्रमाचे कौतुक केले. एवढी मोठी प्रचंड ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे हे तळेगावचे जनरल हॉस्पिटल मात्र कधी काळी नागरिकांना मोफत सेवा सुविधा किंवा परवडणाऱ्या दरात सेवा देणाऱ्या या तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये सध्या लाखो रुपयांची बिलं उकळली जातात आणि रुग्णांना डॉक्टर चांगली ट्रीटमेंट देत नाही. या रुग्णालयामध्ये शिकाऊ डॉक्टर ट्रीटमेंट देऊन रुग्णांचा जीव घेतात आणि त्यांना थेट यमसदनी पाठवतात. अशा प्रकारच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या या तक्रारींबद्दल मावळच्या ग्रामीण भागातील महिला नेत्या कल्पनाताई कांबळे यांनी मावळ न्यूजशी बोलताना तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या डॉक्टरांना थेट नालायक असे म्हटले आहे. पाहूयात कल्पनाताई कांबळे नेमक्या काय म्हणाल्या. मी कल्पना सुनील कांबळे करुंज, मुक्काम पोस्ट करुंज. मी सोशल वर्कर आहे. करुंज ग्रामपंचायतीमध्ये माझी उपसरपंच आहे. मावळ तालुक्याची खादी ग्रामोद्योगची चेअरमन आहे, माजी चेअरमन. आता जो तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये जो ती एक महिला लोणावळा कुसगाव मधली ती आहे मूर्ती पावली. तिचं मुलगा पोटात असताना ते चेकिंगला आली होती असं मला समजलं माझ्या मुलीकडनं. या तळेगावचे जनरल हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत ना, मोठे डॉक्टर, काय त्यांचं नाव FB का काय म्हणतात ते मला पण नाही एवढं माहिती. ते काही लक्षात येत नाही. शिकाऊ डॉक्टर येत असतात, ते माणसाचा काही जीव वाचवत नाही. लोक अगदी आशेने त्यांच्याकडे घेऊन जातात गोरगरीब लोक. हे लोक काही नीट बघत नाहीत. शिकाऊ डॉक्टर माणसांना घालवतातच. 2022ला मी नाही 2022ला मी माझ्या आईला पण थंडी ताप आला म्हणून तिथं ऍडमिट केली. बघता बघता माझ्या आईला व्हेंटिलेटरवर पाठवली त्यांनी. माझी आई 4-8 दिवसातच मृत्यू पावली. माझ्या आई एकदम सिरियस असताना मी डॉक्टरला रिक्वेस्ट करत होते की तुम्ही ते गणपतीच्या साठी एवढे ढोल लिजिम लावून वाजवताय, माझी आई सिरियस आहे, जीव जाईल तिचा, तुम्ही वाजू नका. मी हातापाय पडत होते सगळ्या डॉक्टरांच्या की ते आवाज बंद करा, आवाज बंद करा. माझं त्या डॉक्टरने ऐकलं नाही. ते वाजवतच राहिले. दुसऱ्या दिवशी तर माझी आई खलास झाली तरी 50,000 रुपये भरल्याशिवाय बॉडी नाही सोडली. असे हे नालायक डॉक्टर आहेत. मी तर ह्या शब्दात सांगते तुम्हाला, शिकाऊ डॉक्टर अतिशय नालायक आहेत. लोकांच्या जीवाशी त्यांना काही घेणं देणं नाहीये. त्यांना फक्त पैसे घेतात आणि कशाही लोकांना ट्रीटमेंट तर अजिबात देतच नाही व्यवस्थित. ती बिचारी एवढी जनजीवन पोरगी, तिच्या पोटामध्ये बाळ असताना ह्यांनी चेकिंगला गेलेली बाई, तिचा कसा काय जीव जाऊ शकतो. त्या लोकांना न्याय मिळला पाहिजे. ह्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. डॉक्टरांवर, सगळ्या डॉक्टर जेवढे शिकावे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. या आमदार साहेबांनी स्वतः लक्ष द्यायला पाहिजे. पोलिसांना यांची कंप्लेंट करून यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे आणि त्या गरीबाच्या लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यांच्या कुटुंब, त्यांची काय परिस्थिती आहे. हे डॉक्टर असे भरपूर केसेस आहेत. काढले नाही यांचं सगळं बाहेर, तर भरपूर केसेस यांची वाट लागेल सगळे. बरं कुणी लक्ष देत नाही, व्यवस्थित बघत नाहीत. माझं स्वतःचं उदाहरण आहे की ह्यांनी माझी आई चांगली चालत नेलेली आई मैत घेऊन आलो आम्ही 8 दिवसांनी घरी. माझ्या बाबतीत घडलेला विषय म्हणून मी हे तुम्हाला सांगते.